जय भीम, जय संविधान, जय शिवराया. व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे. आज या सत्तेमध्ये बसलेले लोक आरक्षण ओबीसीच्या आरक्षणामधून कुलबी समाजाला आरक्षण देण्याचा जो प्रयत्न चालू आहे, आमचं त्यांना एवढंच सांगणं आहे, तुम्ही आमच्या ताटामध्ये घ्यायचा प्रयत्न करू नका. जर आमच्या 18 पगड जातीवरती ओबीसी बांधवांवरती जर हल्ला केलात तर कदाचित महाराष्ट्र पेटून उठेल. एकनाथ शिंदेसाहेब, तुम्हाला सांगणं आहे, आरक्षण देण्याचा आमचा मना नाही आहे. आरक्षण बिनधास्त द्या, द्यायलाच पाहिजे, पण ओबीसीच्या ताटाला कधीच हात लागता कामा नाही आहे. हे तुम्हाला हात जोडून सांगणं आहे माझं. कारण का आज आम्ही आमचा अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणाबद्दल कोणीही कितीही भांडलं तरी त्यांना आमच्यामधून ताट द्यायचं गरज नाही. आमच्या ताटामधून तुम्ही बेलक्ष त्यांचा ताट अलग करा. मला एक संदेश पोचवायचा आहे, आदिवासी बांधवांना, जागे व्हा आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या नातवांना, बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाबद्दल लढायला तयार व्हा. कारण का तुमच्या आरक्षणाला धक्का लावायला हे मनस्मृतीचे लोक तयार झालेत. म्हणून तुमच्यावरून मला एक शायरी सुचले. हमारे आदिवासी लोग दिन दहाड़े जंगल में शिकार करते हैं, ऐसा वक्त आना जाए संविधान के वजह से और हमारा आरक्षण के वजह से खुलेआम जंगल में शिकार करना पड़े. याद रखो, हम भी किसी से कम नहीं, भीम की औलाद है. औलाद से भी बेहतर, इतना लोहा हमारा गर्म है, छूने से भी तुम पिघल जाएंगे. याद रखो, सबका नाद करते रहो, लेकिन जय भीम वाले का नाद करना छोड़ दो कि बाबा साहब की औलाद है, बाबा साहब की औलाद है. जय भीम, जय संविधान.